राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 वेतन देयकासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी.आर. काय आहे? राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 वेतन देयक संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित दिनांक 9/4/2025। बघा, एकूणच कालच्या घडीला म्हणजे 9 तारखेला या ठिकाणी हा जो जी.आर. प्रकाशित झालेला आहे तो या ठिकाणी पहा। बघा जी.आर. राज्य कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2025 मासिक वेतन देयक अदा करणे संदर्भात राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी.आर. हे निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की राज्य सरकारी कर्मचारी यांचे सेवार्थ प्रणालीतील सर्वसमावेशक माहिती अद्ययावत करणे हे आवश्यक असणार आहे। यामुळे यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर, वैवाहिक स्थिती, आईचे नाव, वडिलाचे नाव, जोडीदाराचे नाव, पत्ता, पिनकोड या 7 बाबीची माहिती ही अद्ययावत करण्यात येणार आहे। सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये सद्यस्थितीत सेवा प्रणालीची माहिती अपडेट करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली असून वरील नमूद 7 बाबींची माहिती ही पूर्ण करता येणार आहे। यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करता येणार नाही। याशिवाय उक्त नमूद 7 बाबींची माहिती हे नोंदवणे बंधनकारक असणार आहे। यामध्ये नमूद करण्यात आली आहे की माहे एप्रिल 2025 चे मासिक वेतन देय तयार करण्यापूर्वी सदर प्रणालीमध्ये सदरची माहिती नोंदवणे हे अनिवार्य असणार आहे। याकरिता आहरण व संवितरण अधिकारी सदर माहिती पूर्ण नोंदवली नाही अशा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल 2025 देय माहे मे 2025 चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे या ठिकाणी स्वीकारले जाणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे। सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास माहे एप्रिल 2025 देय मे 2025 चे मासिक वेतन देयक अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नसल्याची बाब ही अत्यंत गांभीर्याने घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। बघा, तुमच्या समोर जी.आर. आहे। सेवार्थ प्रणालीतील विदा म्हणजे डाटा अद्ययावत करण्याबाबत सूचना महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे 9 एप्रिल 2025। बघा, सद्यस्थितीत काय आहे प्रस्तावना। सद्यस्थितीत शासकीय कार्यालयाकडून राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकाच्या संस्करणासाठी व अनुषंगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे। शासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणालीशी एकात्मीकरण करण्याची आवश्यकता ही भविष्यात निर्माण होऊ शकते। त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विदा म्हणजे डाटा समावेशक व अद्ययावत असणे आवश्यक आहे। त्याच अनुषंगाने खालील 7 बाबींची माहिती ही अद्ययावत करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, एक आहे मोबाईल क्रमांक, दुसरा आहे वैवाहिक स्थिती, तिसरा आहे आईचे नाव, चौथा आहे वडिलांचे नाव, पाचवा आहे जोडीदाराचे नाव, 6वा आहे पत्ता आणि 7वा आहे महत्त्वाचं पिनकोड। बघा, शासन परिपत्र काय सांगतोय। उक्त प्रस्तावनेस अनुसरून सर्व आहरण व संवितरण अधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। सद्यस्थितीत सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर बाबींची माहिती प्रणालीमध्ये नोंदवल्याशिवाय संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती हे पूर्ण करता येणार नाही। सध्या ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती अपूर्ण आहे त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सदर माहिती नोंदवणे हे या ठिकाणी बंधनकारक राहील। बघा, सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उक्त माहिती हे विहित नमुन्यातील हे विहित मुदतीत म्हणजेच माहे एप्रिल 2025 चे मासिक वेतन देयक तयार करण्यापूर्वी या प्रणालीमध्ये नोंदवणे अनिवार्य आहे। आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण या ठिकाणी नोंदवली।
नाही तर अशा आहरण व वितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल 2025 देय माहे मे 2025 चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही। सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त 7 बाबींची माहिती अद्ययावत करण्यासाठी खालील प्रमाणे मार्गक्रमण करावे। सिरियल नंबर आहे फील्ड नेम, त्यानंतर युटिलिटी नेम टू अपडेट डिटेल्स, पाथ लॉग इन लेवल तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आत्ताच मी जे मोबाईल नंबर, मॅरिटल स्टेटस, मदर नेम, फादर नेम, स्पॉन्स अँड ॲड्रेस, पिन कोड हे आहे। सदर माहिती DDO AST या लॉग इनमध्ये प्रथम अद्ययावत करून DDO लॉग इनमध्ये वर्कलिस्ट, पेरोल चेंजेस, ड्राफ्ट ऑफ चेंजेस या पाथद्वारे अप्रूव्ह करावी। आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे माहिती अद्ययावत केल्यानंतर याबाबतचा अहवाल सेवार्थ प्रणालीमधून संस्करित होईल। आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर अहवालाची प्रत माहे एप्रिल 2025 देय माहे मे 2025 च्या या मासिक वेतन देयकासोबत जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे सादर करावे। सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास माहे एप्रिल 2025 देय मे 2025 चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही, याची सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त 7 बाबींची माहिती अद्ययावत करण्यामध्ये कसूर झाल्यामुळे माहे एप्रिल 2025 देय मे 2025 च्या या मासिक वेतन देयकास विलंब झाल्यास त्यासाठी संबंधित आहरण संवितरण अधिकारी व्यक्तिशः या ठिकाणी जबाबदार राहतील। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने